मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त मॅडमला मी आज पत्राद्वारे विनंती केली आहे की आपल्या जी दत्तक वस्ती योजना जी चालते ती आपण पाहतो की एखादा SRAचा प्रकल्प झाला त्या चाळीमध्ये पूर्वी ती दत्तक वस्ती योजना सुरू असायची, पण SRAचा प्रकल्प झाल्यानंतर त्या इमारतीमध्ये ती दत्तक वस्ती योजना कुठे ना कुठेतरी सुरू नसते आणि मग त्या इमारतीमध्ये जे काही कचरा संघटित होतो त्याची विल्हेवाट कुठेही लागत नाही. अशाच प्रकारे अनेक इमारती या मुंबई शहरामध्ये आहेत, माझ्या वॉर्डमध्ये तर आहेत पण मुंबई शहरामध्ये देखील आहेत. मग त्यात शिवशाही प्रकल्पाचे इमारती आल्या, म्हाडाच्या इमारती आल्या, त्या ठिकाणी देखील अशा प्रकारची ही जी दत्तक वस्ती योजना जी आपली असते ती योजना या सर्व इमारतींमध्ये लागू करावी. या दत्तक वस्ती योजनेमध्ये काम करणारे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांचं वेतन गेल्या अनेक वर्षांपासून 5,000 आहे, अंदाजे 5,000 इतकं आहे आणि म्हणून हे वेतन वाढ देखील आता काळानुसार झाली पाहिजे, जेणेकरून एक नव्या ऊर्जेनं हे कर्मचारी जे मुंबईकरांची सेवा करतात ते अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी सेवा करत राहतात. ही मागणी केली आहे तिच्यावर आयुक्तांना माननीय आयुक्त मॅडम यांनी सकारात्मक पद्धतीनं या मागणीकडे बघितलंय आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळात निश्चितपणानं यावरती सकारात्मक विचार देखील होईल आणि ती मागणी मान्य देखील केली जाईल. CDC चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरच्या संदर्भात अजून एक मागणी मी त्यासोबत जोडून त्या ठिकाणी केली आहे की आपण आता या लहान मुलांमध्ये अनेक प्रकारचे ऑटिझमची रुग्ण ही त्या ठिकाणी पाहिली आहेत आणि अनेक असे आजार जे मानसिकरित्या या विद्यार्थ्यांमध्ये या लहान मुलांमध्ये पाहायला मिळतात. त्यासाठी एक चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर जे नायर हॉस्पिटलतर्फे भायखळ्याला चालवलं जातं तशाच प्रकारचं चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे मुंबई महानगरपालिकेने आपल्या उपनगरामध्ये देखील त्या ठिकाणी सुरू करावं, जेणेकरून ऑटिझमचे जे आजार आहेत, अनेक असे जे मानसिक आजार असतात त्यावरती उपचार हे जर या मुलांना मिळालं मग त्यामध्ये स्पेशल थेरपी असतात, तर ती थेरपी त्या विद्यार्थ्यांपर्यंत या मुलांपर्यंत पोचली त्या थेरपीच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी बरं वाटतं आणि म्हणून अशा प्रकारचे चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे या उपनगरामध्ये देखील सुरू झाले पाहिजे. ते जेव्हा सेंटर होईल तेव्हा होईल, पण सध्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो आपल्या दवाखान्याची जी वास्तू आहे या वास्तूमध्ये त्यात्पुरता स्वरूपात अशा प्रकारचे सेंटर चालू करून असे जे आमचे रुग्ण आहेत त्यांना तात्काळ सेवा महानगरपालिकेनं दिली पाहिजे.